हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, देव आपल्या बरोबर आहे प्रत्येक क्षणामध्ये. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, आपण बघितलं ना, मागच्या अनेक हप्त्यापासून आपण एक खूप महत्वाचा विषय आपण पाहत आहोत. हालेलुया. आणि तो विषय हा की परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचा पवित्र आत्मा. हालेलुया. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतो, हालेलुया, प्रियांनो, आपण विजयातून विजयामध्ये पुढं आणि पुढं जातो. आमेन. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की प्रियांनो, जे इस्रायल लोक ना, आणि त्यांचं मंदिर होतं यरूशलेम शहरामध्ये, आणि या इस्रायल लोकांच्या मंदिरामध्ये काय होतं? परमेश्वराचं गौरव. अति पवित्र स्थानामध्ये कोण होता? स्वतः परमेश्वर प्रकाशाच्या रूपामध्ये त्या अति पवित्र स्थानामध्ये राहत होता. हालेलुया. आणि त्यांना आपण बघितलं की जोपर्यंत परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा तेज इस्रायल लोकांमध्ये होतं, ते त्यांच्या वतनामध्ये राहत होते. ते कुठे राहत होते? त्यांच्या वतनामध्ये राहत होते. तर प्रियांनो, आपण बघितलं काय झालं? इस्रायल लोकांनी मूर्ती पूजा करायला सुरुवात केली. आपण बघितले एझेकिएलच्या पुस्तकामध्ये ते जे मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये इस्रायल लोकांनी मूर्त्या आणून ठेवल्या. काय आणून ठेवल्या? आणि बायबल सांगतं, जे देवाचं मंदिर, जिथं देवाचं सामर्थ्य होतं, जे देवाचा तेज होता, देवाचं उपस्थिती होती, ज्यावेळेस त्यांनी त्या मूर्त्या तिथे ठेवल्या, तुम्हाला माहिती काय झालं? आपण एझेकिएलच्या पुस्तकामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं काय झालं? जे परमेश्वराचं तेजाने ते मंदिर भरलेलं होतं, ते तेज निघून गेलं, देवाची उपस्थिती निघून गेली. का? कारण ज्यावेळेस आपण मूर्ती पूजा करतो आणि ज्यावेळेस आपण देवाचं ऐकत नाही, आता फक्त मूर्ती पूजाच नाही, पण हे लोक देवाच्या आज्ञा पाळायला तयार नव्हते. ते चोरी करायला लागले, व्यभिचार करायला लागले. तुम्ही जर एझेकिएलचं पुस्तक वाचलं, तुम्ही पाहाल इस्रायल लोक सर्व वाईट गोष्टी करायला लागले. आणि ज्या वेळेस ते देवाच्या वचनाविरुद्ध वागायला लागले, काय झालं? परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचं तेज त्या मंदिरातून निघून गेलं. आणि ज्यावेळेस ते परमेश्वराचं तेज निघून गेलं, तुम्हाला माहिती काय झालं? इस्रायल लोक 70 वर्षासाठी बाबेलमध्ये गुलाम झाले. काय झाले? त्यांना त्यांच्या वतनातून, जो देश जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहत होत्या, त्या नद्या बंद झाल्या, ते आशीर्वाद बंद झाले. आणि देवाने या लोकांना तिथून उचललं आणि कुठं टाकलं? बाबेल म्हणजे गोंधळ. बाबेल म्हणजे काय? आणि मग ज्यावेळेस एक माणूस गोंधळामध्ये जातो, त्याला समजत नाही काय चाललंय माझ्या जीवनात. अनेक लोक काय चालू आहे मला समजतच नाही, मी गोंधळलोय. का? कारण परमेश्वराचं तेज तुमच्यावरून निघून गेले, परमेश्वराचा प्रकाश जो तुमच्यावर होता तो निघून गेला. आणि ज्यावेळेस परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामधून निघून जातो, त्यावेळेस काय होतं? गोंधळ. काय समजत नाही काय चाललंय. काय होतंय जीवनामध्ये, कोणत्या गोष्टी होते, कसा गोंधळ होते, कशा समस्या येते, कसे प्रॉब्लेम येते, समजत नाही. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, आपण बघितलं
सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, हालेलुया, त्याच्या रक्तावर तुम्ही विश्वास ठेवला, त्या रक्ताने तुमचे सर्व पाप क्षमा झाले. पण इतकंच नाही, त्या मौल्यवान रक्तामुळे देवाने त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हालेलुया. देवाने त्याचं सामर्थ्य आपल्याला दिलं, परमेश्वराने त्याचं तेज आपल्याला दिलं. हालेलुया. पण जर आपण येशूची आराधना करण्याच्या ऐवजी प्रियांनो आपण त्या यहोवा देवाला पहिलं स्थान देण्याच्या ऐवजी जसं इस्रायल लोकांनी काय केलं, दगडाला, धोंड्याला त्यांच्या समोर ते झुकायला लागले. आता आपण विश्वासणारे आहोत, आपण तर दगडा धोंड्यांसमोर झुकत नाही, पण अनेकदा येशूची जागा आपण माणसाला देऊन टाकतो. येशूची जागा पैशाला देऊन टाकतो. येशूची जागा जगातील लोकांना देऊन टाकतो, जगाला देऊन टाकतो. आणि ज्यावेळेस जी पहिली जागा, येशूची जागा ज्यावेळेस आपण जगाला देतो, बायबलमध्ये आपण मागच्या वेळेस याकोबाच्या पत्रामध्ये वचन वाचलं, काय, जो जगाचा मित्र आहे तो देवाचा काय झाला, तो देवाचा वैरी ठरला. जर तुम्ही जगातल्या लोकांना पहिलं स्थान देता, त्यांच्या पुढं करता, हालेलुया, आणि देवाच्या आज्ञा मोडायला तुम्हाला काय वाटत नाही, मग त्यांना वाईट वाटेल ना. हालेलुया. तर तुमची अशी विचारसरणी आहे, ते एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं गौरव, देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये राहू शकत नाही जर तुम्ही येशूला, तुम्ही आणि मी येशूला जर प्रथम स्थान देणार नाही, तर परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये राहणार नाही. आणि आपण कुठं राहू माहिती तुम्हाला, बाबेलमध्ये, गोंधळामध्ये, समजणार नाही काय होतंय, काय चाललंय. हालेलुया. आपण अपेक्षा करतो देव मला आशीर्वादित कर, पण आशीर्वाद नाही येणार. हालेलुया. कुणासाठी जागा येईल, कुणासाठी जागा तयार होईल माहिती तुम्हाला, सैतानासाठी. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ज्याद्वारे सैतानाला जागा विश्वासणारा देतो, तुम्हाला माहिती आहे काय, कसं, कशाच्या द्वारे, ज्या वेळेस एक व्यक्ती प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही, ज्या वेळेस आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही, आपण देवाला वेळ देऊ शकत नाही. आपण बोलतो मला खूप काम आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला इकडं जायचंय, मला तिकडं जायचंय. हालेलुया. सगळं करायला काम आहे, सर्व करायला वेळ आहे, सर्व गोष्टी आपण मोबाईल मध्ये आपण 2-2, 3-3 घंटे आपण बघू शकतो. म्हणजे प्रार्थना करायची वेळ येते, माणूस बोलतो मी खूप बिझी, व्हॉट्सअप वर लिहिलेलंच असतं बिझी. हालेलुया. आणि ज्या वेळेस एक व्यक्ती देवाला वेळ देत नाही, प्रार्थनेमध्ये राहत नाही, जो देवाचा वेळ आपण मोबाईलला देतो, देवाचा वेळ आपण जगातल्या लोकांना देतो, देवाचा वेळ ना, आता विचार करा, वेळ हा कुणी दिला आपल्याला, कुणी दिला, वेळ कुणी दिला आपल्याला, प्रत्येक श्वास आपण घेते हा कुणी दिला आपल्याला. आणि माणूस काय बोलतो, देवा तुला नाही देऊ शकतो, आणि देते कोण तुला, श्वास. बायबल सांगतो तो देवच आपल्याला जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काही देतो. आणि माणूस काय बोलतो, मला प्रार्थना करायला वेळ नाही, मला बायबल वाचायला वेळ नाही. आणि या दोन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. आपण वाचूया, ज्यावेळेस एक माणूस प्रार्थना करायला वेळ देत नाही त्यावेळेस काय होतं, आपण वाचूया. पहिली गोष्ट तर आपण बघितली. आता विचार करा, ज्यावेळेस जो माणूस प्रार्थना करायला वेळ देत नाही, प्रार्थनेसाठी वेळच नाही त्याला, का वेळ नाही,
कारण तो दुसऱ्यांना वेळ देतो, माणसाला वेळ देते, जगाला वेळ देते, गोष्टींना वेळ देते, पैशाला वेळ देते, सर्व गोष्टींसाठी वेळ. पण ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ येते, माणूस बोलतो मला वेळ नाही. म्हणजेच काय, येशूची जागा दुसऱ्यांना दिली. आणि येशूची जागा ज्यावेळेस दुसऱ्यांना दिली म्हणजे त्यांनी काय केली, मूर्तीपूजा. मूर्तीपूजा म्हणजे हेच नाही की तुम्ही कोणत्या मूर्तीसमोर झुकणार. मूर्तीपूजा म्हणजे ज्यावेळेस आपण देवाला वेळ देत नाही आणि दुसऱ्या गोष्टींना वेळ देतो. दुसऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या होतात, आहे की नाही. आपण काय करत आहे, मूर्तीपूजा करत. आता आपण बघूया, ज्यावेळेस एक माणूस प्रार्थना करत नाही आणि ज्यावेळेस एक माणूस आपण पाहतो, एक विशेष करून एक विश्वासणारा माणूस बोलण्याच्या वेळी एक विश्वासणारा प्रार्थना करत नाही, बायबल वाचत नाही, त्यावेळेस काय होतं आपण बघूया. तर मागच्या वेळेस आपण बघितलं, काय बघितलं, त्या लोकांनी काय केलं, मूर्ती समोर झुकायला सुरुवात केली. ते मंदिर त्यांनी काय केलं, अमंगल गोष्टींनी भरून टाकलं. त्यावेळेस काय झालं, परमेश्वराचं तेज निघून गेलं आणि ते लोक काय झाले, 70 वर्ष गुलाम झाले, सैतानाची गुलाम झाले. ओके, आता आपण पुन्हा एकदा अजून एक उदाहरण बघूया. आपण यशाया याचा 52 अध्याय 52, यशाया याचा 52 अध्याय, आणि यावेळेस आपण 1 पासून सुरुवात करूया आणि आपण 5 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 5, 1 पासून ते 5. हे सियोने जागी हो, आपल्या बलाने युक्त हो. हे यरूशलेमे पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे बेसुद्धी किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार नाही. अंगाची धूळ झाड, हे यरूशलेमे उठून बैस. सियोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक. कारण परमेश्वर म्हणतो की मोला वाचून तुम्हास विकले आणि पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक मिस्र देशात जाऊन राहिले, अश्शूरानेही विनाकारण त्याचवर जुलूम केला. परमेश्वर म्हणतो माझ्या लोकास फुकट धरून नेले आहे आणि आता मी येथे काय करू. परमेश्वर म्हणतो त्याचवर प्रभुत्व करणारे गर्जना करीत आहे. दिवसभर एकसारखी आमच्या नामाची निंदा माझ्या नामाची निंदा होत आहे. प्रियानी, तर बायबल सांगते हे सियोने जागी हो. सियोने म्हणजे चर्च, सियोने म्हणजे मंडळी. हालेलुया. आणि परमेश्वर मंडळीला काय म्हणते, सर्वजण बोला जागी हो, आपल्या बलाने युक्त हो. हालेलुया. येशू बोलला प्रार्थना करीत, प्रार्थना करीत. हालेलुया. जे लोक प्रार्थना करत नाहीत ते काय होणार आहे, झोपणार आहे. जे लोक प्रार्थना करत नाहीत ते काय होणार आहे, झोपणार आहेत. कुठं झोपणार आहेत, पापाच्या गुंगीमध्ये झोपणार. म्हणजे येशूने स्पष्टपणे त्याच्या शिष्यांना म्हटलं प्रार्थना करीत जागृत राहा. हालेलुया. म्हणून इथं आपण पाहतो पुन्हा एकदा काय म्हटलं, हे सियोने जागी हो, आपल्या बलाने युक्त हो. हे यरूशलेमे पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे बेसुद्धी किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार नाही. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. जे लोक जागे होतात, जे लोक प्रार्थना करतात, जे लोक येशूला प्रथम स्थान देतात, जे लोक देवाच्या वचनामध्ये राहतात, जागे राहतात. हालेलुया. काय होतं इथं बायबल सांगते, ज्यावेळेस ते जागे राहतात, इथं बायबल सांगतं बेसुद्धी किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार.
पण जे लोक जागे होत नाहीत, जे लोक प्रार्थना करत नाहीत, जे लोक खूप बिझी झालेले आहेत, ज्यांना प्रार्थना करायला वेळ नाहीये, वचन वाचायला वेळ नाहीये, त्या लोकांना काय होणार आहे? कोणतरी तुमच्या मध्ये काय करणार आहे? प्रवेश करणार आहे. बायबल इथं सांगतं बेसुंती किंवा अशुद्ध. आता हा कोण आहे? अशुद्ध. अशुद्ध कोण आहे? इथं बायबल सांगतं अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार नाही. पण जर तुम्ही प्रार्थना केली नाही तर तो अशुद्ध, तो बेसुंती, जो सैतान आहे, तो तुमच्या ठाई प्रवेश करणार आहे. पण इतकंच नाही की तो प्रवेश करणार आहे. ऐका, इथं बायबल सांगतं अंगाची धूळ झाड हे यरूशलेमे उठून बैस. सर्व बोला उठून बैस. पुन्हा बोला उठून बैस. परमेश्वर काय म्हणत आहे? उठून बैस. झोपू नको. हालेलुया. झोपू नको. चर्च मध्ये तर मुळून झोपू नका. ज्यांना झोपायचे आता लगेच उठा आणि घरी जाऊन झोपा. तुम्ही घरी जाऊन झोपू शकता. इथे चर्च मध्ये नाही झोपायचं. इथं चर्च मध्ये झोपायचं नाही. तुम्हाला झोपायचे घरी जा आणि झोपा. हालेलुया. बरोबर आहे ना? चर्च मध्ये झोपायला आलो का आपण? हालेलुया. तुम्हाला झोप येते, उठायचं, लगेच बाहेर जायचं. इथं बायबल काय सांगत आहे? उठून उठून. हालेलुया. इथं बायबल सांगतं सियोनेच्या बंदिवान कन्ये आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक. आता बघा, जे लोक उठणार नाहीत, जे लोक झोपलेले राहतील, जे लोक प्रार्थना करणार नाहीत, जे लोक येशूला पहिलं स्थान देणार नाहीत, जे लोक जगाच्याच माग आणि गोष्टींच्याच माग पळत राहतील, इथं बायबल सांगतं त्यांच्या गळ्यामध्ये सैतान पट्टे लावल. काय लावल? तुम्हाला माहिती आहे? कुत्र बघितलं असेल तुम्ही. कुत्र्याच्या गळ्यामध्ये काय करतात? पट्टा टाकून त्याला फिरवतात. तो मालक जिथं त्याची इच्छा आहे तिथे त्या कुत्र्याला घेऊन जातो. बरोबर आहे? हालेलुया. तो कुत्र्याने बोलू शकत इकडून नको. तसंच सैतान त्या लोकांना करणारे जे रोज प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालणार, जे रोज प्रार्थना करत नाही, सैतान तुमच्या गळ्यामध्ये पट्टे टाकणारे आणि तुम्हाला एका, जसं आपण बघितलं इस्रायल लोकांनी परमेश्वराचं तेज निघून गेलं. काय झाले? ते बाबेलमध्ये गुलाम झाले. इथं पण आपण काय पाहतो? पट्टे काय केले? त्यांच्या गळ्यामध्ये टाकले आणि सैतान त्यांना जगामध्ये आणि पापामध्ये ओढून घेऊन जाणार आहे, व्यसनामध्ये घेऊन जाणार आहे, व्यभिचारामध्ये घेऊन जाणार आहे. कारण आता ते काय झालेले? प्रार्थना ज्यावेळेस आपण करत नाही, तुम्हाला माहितीये ज्यावेळेस आपण प्रार्थना करत नाही त्यावेळेस काय होतं माहितीये तुम्हाला? आता ऐका, इथं बायबल सांगतं ना अंगाची धूळ झाड, शरीर जड होऊन जातं. काय होऊन जातं? जड. इतकं जड होऊन जातं की मग तो जो आत्मा आपल्यामध्ये, आता आपल्यामध्ये जो आत्मा आहे, हालेलुया, आपण कोण आहोत? माणूस, आत्मा आहे, हालेलुया. पण जे विश्वासणारे लोक रोज प्रार्थना करणार नाही, काय होतं? त्यांचा आत्मा दुर्बल 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 होऊन जातो आणि ते त्यांच्या शरीराचे गुलाम बनून जातात. आणि मग शरीर बोलतं चल तिकडे दारू प्यायला, चल तिकडे व्यभिचार करायला, चल तिकडं
तुम्हाला माहितीये अशा रीतीने जो देवाचं लेकरू होतं, कारण आपण पाहतो विषय कुणाचा चालू आहे? विषय हा जगातल्या लोकांचा नाही चालू, विषय हा सियोनेचा चालू आहे, विषय हा देवाच्या लोकांचा चालू आहे. आमेन. जर आपण देवाला वेळ देणार नाहीये, जर आपण येशूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणार नाहीये, काय होणार आहे? सैतान तुमच्या गळ्यामध्ये पट्टे टाकून तुम्हाला जगामध्ये आणि पापामध्ये नेणार आहे. आता बघा इथं बायबल सांगतं ना, परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे. कुणाच्या लोकांना? कुणाच्या? इथे जगाचं नाही चालू आहे, हा विषय देवाच्या लोकांचा चालू आहे. हालेलुया. पण प्रश्न हा, देवाच्या लोकांना फुकट का धरून नेलं? देवाच्या लोकांना फुकट का धरून नेलं? का? देवाच्या लोकांना फुकट का धरून नेलं? कारण देवाचे लोक, जसे इथे बायबल सांगतं, जागी हो, उठून बैस. देवाचं वचन सांगते प्रार्थना करीत जागून राहा. पण देवाचे लोक प्रार्थना करायला तयार नाहीत, देवाचे लोक उठून बसायला तयार नाहीत. येशू बोलला तुम्ही मोहामध्ये पडू नये म्हणून प्रार्थना करीत जागृत राहा. आणि त्याच्यामुळे काय झालं? ज्यावेळेस प्रार्थना आपण करत नाही, ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवत नाही, कोणी हात घातला आपल्या जीवनात? हालेलुया, हालेलुया. द बायबल सांगतं माझ्या लोकांना काय केलं? फुकट. कसं? फुकट धरून नेला. आणि मग इथं बायबल सांगतं परमेश्वर बोलतो त्यांच्यावर प्रभुत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नावाची निंदा होत आहे. काय होते? का जगातले लोक अरे हे ख्रिस्ती लोक इतके दारुडे, इतके बदमाश, बघा यांच्याकडे, हे बोलतात आम्ही देवाचे लोक आहेत, आणि यांचं वागणं बघा. कशाचे गुलाम झालेत? दारूचे गुलाम, भांडणाचे गुलाम, आहे की नाही? हालेलुया. सर्व कशामुळे झालं? सुरुवात कुठून झाली? कुठे झाली सुरुवात? प्रार्थना करायला वेळ नाही, बायबल वाचायला वेळ नाही. ज्यावेळेस आपल्याला प्रार्थना करायला वेळ नाहीये, बायबल वाचायला वेळ नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, बायबल सांगतं ना तुम्ही देवाजवळ येते. काय करते? तुम्ही देवाजवळ येते. हालेलुया. तुम्ही बायबल वाचता, तुम्ही देवाच्या जवळ येत आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस आपण प्रार्थना करत नाही, आपण देवाचं वचन वाचत नाही, आपण देवापासून काय चाललोय? दूर चाललोय. आणि ज्यावेळेस आपण देवापासून दूर जातो, आपल्या जीवनामध्ये कोण कार्य करतं? इथं बायबल मध्ये त्याला म्हटलं बेसुंती, अशुद्ध. कोण? बेसुंती, अशुद्ध. ज्यावेळेस आपण प्रार्थना करत नाही, त्यावेळेस काय होतं? इथं बायबल सांगतं तो बेसुंती, अशुद्ध आपल्या जीवनामध्ये प्रवेश करायला. कुठं प्रवेश करतो? हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियाने ही खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय करायचंय? काय करायचंय? रोज प्रार्थना करायची. रोज रोज आपल्याला देवाचं वचन वाचायचं. रोज आपल्याला काय करायचंय? परमेश्वराचं वचन वाचायचंय. आमेन. बायबल सांगतं मनुष्य केवळ भाकरीने
नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक हालेलुया. 5 अनेक दिवसांपासून देव मला स्वप्न दाखवते. हालेलुया. त्या प्रत्येक स्वप्नामध्ये मला एकच गोष्ट वारंवार म्हणजे दिसत आहे. म्हणजे एक गोष्ट तर ही दिसत आहे की आपण रॅप्चरच्या अगदी जवळ आहे. हालेलुया. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की एक ट्रेन आहे, पण ती ट्रेन कुठं चालली आहे? स्वर्गामध्ये चालली. आणि प्रभूने मला दाखवलं जसं तिकीट पण घेतली. हालेलुया. त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? तिकीट. हालेलुया. तिकीट म्हणजे तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्तावरील आपला विश्वास. आमेन. पण त्या ट्रेन मध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. जनरल आहे, मग त्याच्यानंतर स्लीपर आहे, मग थर्ड क्लास, थर्ड एसी, सेकंड एसी, फर्स्ट एसी. हालेलुया. तर पवित्र आत्मा मला बोलला ना, हालेलुया, तुमचं जीवन कसं आहे? एक तर जनरल राहणार आहे, नाही तर स्लीपर मध्ये तुम्ही जाणार आहे, नाही तर थर्ड एसी मध्ये तुम्ही जाणार आहे, किंवा फर्स्ट क्लास मध्ये. येशू ज्या वेळेस ढगात येईल सर्वात पहिल्यांदा प्रियानं तुम्हाला माहिती जे रॅप्चर होणार आहे. हालेलुया. येशू ढगात येणार आहे आणि पहिल्या ह्याच्यामध्ये देवाचे लोक येशू बरोबर जातात. आमेन. पण ज्यांची तयारी झाली नाहीये, ज्या मूर्ख कुमारी, तुम्हाला माहितीये पहिल्या खेपेमध्ये ज्यावेळेस येशू ढगामध्ये येणार त्यावेळेस कोण जाणार आहे? शहाण्या कुमारी. शहाण्या कुमारी काय होतं? दिवा आणि तेल होतं. हालेलुया. हालेलुया. आणि मग त्या तयार होत्या, वर आला आणि त्यांना घेऊन गेला फर्स्ट क्लास. फर्स्ट ह्याच्यामध्येच ते गेल्या. आमेन. हालेलुया. पण त्याच्यानंतर पृथ्वीवर कोण राहिलं? कुमारीच आहेत. ते विश्वासणारेच आहेत. मूर्ख कुमारी. मूर्ख कुमारींना काय नव्हतं? वेळ नव्हता. मूर्ख कुमारींना काय नव्हता? वेळ नव्हता. सर्व जगाच्या गोष्टी करण्यासाठी वेळ आहे, पण प्रार्थना करण्यासाठी मात्र वेळ नाही. शॉपिंग साठी वेळ आहे, जेवण्यासाठी वेळ आहे, आंघोळीसाठी वेळ आहे, सर्व गोष्टींसाठी वेळ आहे. पण ज्यावेळेस प्रार्थना करण्याची वेळ येते, ज्यावेळेस बायबल वाचण्याची वेळ येते, मूर्ख कुमारींना वेळ नाही. हालेलुया. आणि काय झालं? बायबल सांगतं वर आला, ज्या शहाण्या कुमारी आहेत त्यांना घेऊन गेला, आणि ज्या मूर्ख कुमारी होत्या, ज्या तयार नव्हत्या, त्या इथंच नाही. कुठे राहिल्या माहिती तुम्हाला? महासंकट काळामध्ये. कारण बायबल सांगते त्या शहाण्या कुमारी येशू बरोबर जाणार आहेत. या जगामध्ये काय सुरू होणार आहे? महासंकटाचा काळ. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं चर्च मध्ये येणारे भरपूर आहेत, जाणारे येशू बरोबर थोडे. येशू बोलला निवडलेले खूप आहेत, बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके. हालेलुया. तर तुम्हाला मला काय करायचंय? फर्स्ट क्लास मध्ये जर तुम्ही गेला, तुमचं लगेच रात्र होणार. येशू. हालेलुया. हालेलुया. आणि मला त्या स्वप्नामध्ये दिसलं, हालेलुया, पियानो जसं ना ती ट्रेन होती, आणि ट्रेन मध्ये मी पळते, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात पुढे जाते, आणि माझ्या बरोबर माझी मुलगी पण आहे, सोफिया पण आहे, मला दिसत आहे. ओके. आणि मी बघितलं ती जी ट्रेन आहे, त्या ट्रेनच्या दरवाजा ज्यावेळेस मी डब्बा एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाते ना, तिथं काहीतरी जेवण बनवते. काय बनवते? जेवण बनवते. जर तुम्हाला
पुढच्या टप्प्यात जायचंय तर तुम्हाला जेवण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि मी इतकं कन्फ्यूज झालो. हालेलुया. आणि मला 5-6 वेळेस नुसते स्वप्न असेच पडते, काहीतरी खायला येते. काय खायला येते सारखं सारखं सारखं, देव मला काय स्वप्नामध्ये दाखवते. पण मग त्याच्यानंतर मला एक दुसरं स्वप्न पडलं. हालेलुया. असं स्वप्न पडलं खाण्याचं, पण मला दुसरीकडे दिसलं की एक व्यक्ती आहे, तो माझा भाऊ आहे पुण्याचा, आणि तो बायबल वाचत आहे. काय करत आहे तो? तुम्हाला माहिती बायबल देवाचं वचन. येशू काय बोलला? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या. तर ते प्रत्येक दरवाजामध्ये जे जेवण बनवते पुढच्या लेवल मध्ये जाण्यासाठी, हालेलुया, ते देवाचं वचन आहे. हालेलुया. आणि हे मी तुम्हाला वचनातून दाखवू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे इफिस्करास पत्र 5व्या अध्यायामध्ये तिथं आपण पाहतो, बायबल सांगतं परमेश्वर येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला काय करत आहे? वचनाच्या जलस्नानाने धुवून शुद्ध आणि पवित्र करत. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सर्व मंडळीतील लोक ऐका. हालेलुया. तुम्ही रोज बायबल वाचताय का? तुम्ही रोज बायबल वाचताय का? कारण मला देव रोज हे स्वप्न दाखवते. आज जेवण जेवण, पण मला समजलं हालेलुया, हे जेवण हे शारीरिक भोजनाविषयी पवित्र आत्मा सांगत नाहीये, त्याच्या वचनाविषयी परमेश्वर सांगत. हालेलुया. तुम्ही रोज भोजन करताय का? तुम्ही रोज बायबल वाचताय का? जर तुम्ही रोज बायबल वाचत आहात, तुम्ही पुढच्या कंपार्टमेंट मध्ये जात आहात, तुम्ही पुढच्या लेवल मध्ये जात आहात. जनरल मधून स्लीपर, स्लीपर मधून फर्स्ट, थर्ड एसी, सेकंड एसी, फर्स्ट एसी. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, रॅप्चर कोणाचं होणार आहे? पहिल्या खेपेमध्ये कोण जाणार आहेत? मूर्ख कुमारी तर इथं राहणार आहे आपल्याला माहिती, पण पहिल्या खेपेमध्ये कोण जाणार आहे? हालेलुया. आपण वाचूया देवाचं वचन. आपण जर इब्री लोकास पत्र आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे एक गोष्ट वाचूया. इब्री लोकास पत्र याचा 11 अध्याय आणि यावेळेस आपण 5वं वचन वाचूया. 5 आणि 6. मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आले. इथं बायबल सांगतो जो हानोक, सर्व बोला हानोक, त्याचं रॅप्चर झालं. काय झालं? त्याचं गायब झाला तुझ्या जगातून. आता हानोक का गायब झाला? वाचा. देवाने का त्याला नेलं? तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवीत असेल. काय करायचा? तो देवाला संतोषवीत. हानोक काय करत होता? कुणाला संतोष देत होता? माणसाला नव्हता संतोष देत. अनेक लोक फक्त माणसांना संतोष देते, पुढं पुढं करायचं नुसतं माणसांच्या. येशूचं काय घेणं दिलं नाही त्यांना. नाही, माझे नातेवाईक रुसले नाही पाहिजे, मग ते मला कार्यक्रमाला कशी बोलवतील? पण येशू रुसला तर चालेल, बरोबर आहे ना? मग नातेवाईकांसाठी कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं. हानोक तसा नव्हता. हानोक असा कुणाला संतोष द्यायचा?
हालेलुया, हालेलुया. वाचा पुढं. आणि विश्वाचा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. इथं माझ्या बायबलमध्ये असं म्हटलं, सर्व बोला. आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. तुम्हाला माहिती आहे, हानोक रोज त्याचे जीवन जगत होता देवाच्या जवळ, देवाच्या उपस्थितीमध्ये. हालेलुया. देवाच्या सहभागितीमध्ये परमेश्वराचा शोध करत होता. कसा शोध करत होता? झटून. हालो कसा शोध करत होता? झटून. आमेन. आणि म्हणून तो देवाचा झटून शोध करत होता. तो देवाला तो संतोष देत होता. आणि म्हणून काय झालं इथं बायबल सांगतं, परमेश्वराने, इथं बायबल सांगतं ना की त्याला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी, म्हणजे रॅप्चर, लोकांतरी म्हणजे काय? रॅप्चर त्याचं झालं. बायबल सांगतो तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. देवाने त्याला त्याचं रॅप्चर झालं. काय रॅप्चर झालं? कारण तो शहाण्या कुमारिकेंसारखा होता. कसा होता तो? त्याच्याकडे दिवा आणि तेल होतं. तो देवाच्या जवळ, देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचा झटून शोध करणारा व्यक्ती होता. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती बायबल काय सांगतं? बायबल सांगतं देवाने आपल्याला बनवलं. किती लोकांना असं वाटतं की देवाने आपल्याला बनवलं? तुम्हाला वाटतं देवाने आपल्याला बनवलं? नक्की? किती लोकांचा विश्वास आहे देवाने तुम्हाला? आता जो श्वास तुम्ही घेते ना, हा श्वास तुम्हाला कोण देते? कोण देते? जे पाणी तुम्ही पिता ते तुम्हाला कोण देते? 100%. जे अन्न तुम्ही खाता ते अन्न आपल्याला कोण देते? कोण देते? मग तो देव आपल्याला काय काय देते? काय काय देते? बघा, मी हे बायबल असं जस्ट असं केलं, मला जे वचन पाहिजे ते चालवलं. काय पवित्र आत्मा मला चालवते आणि तुम्हाला गोष्टी दाखवते. प्रेषित 17 इथं बायबल सांगतं 24 पासून ते 27 पर्यंत वचन. ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे, म्हणून तो हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही कोणे आहे म्हणून मनुष्याच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही, तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांस देतो. इथं बायबल सांगतं कारण जीवन, सर्वजण बोला, जीवन, प्राण व सर्व काही तो देव स्वतः सर्वांना देतो. देव काय काय देतो आपल्याला? जीवन, प्राण म्हणजे श्वास, आणि सर्व जे पाणी आपण पिते, जे अन्न आपण खाते, सर्व काही कोण देते आपल्याला? देव देतो. आता प्रश्न हा, का देते? कशासाठी देते? हालेलुया. देव आपल्याला सर्व काही देते. का देते? कशासाठी देते? हालेलुया. का देते देव आपल्याला सर्व काही? उत्तर बघूया, आपण वाचूया. 27 वचन वाचा. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा
म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातल्या कोणा एकापासूनही दूर नाही. हालेलुया. आणि द बायबल सांगते त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात पहिलं कारण तुम्हाला देव श्वास देते, देव तुम्हाला पाणी देते, देव तुम्हाला अन्न देते, देवाने तुम्हाला जिवंत ठेवले. का जिवंत ठेवलं माहिती तुम्हाला? की तुम्ही देवाचा शोध करा. जसं हानोकाने काय केलं? हानोकाने काय केलं? कसा शोध केला? हालेलुया. आणि बायबल सांगते जसं त्यांनी देवाचा झटून शोध केला, हालेलुया, देव त्याला घेऊन गेला. ज्या शहाण्या कुमारी होत्या त्यांच्याकडे दिवा होता आणि त्यांच्याकडे काय होतं? भरपूर तेल होतं. कसं तेल होतं? फक्त तेल नव्हतं, भरपूर तेल होतं. पण ज्या मूर्ख कुमारी होत्या, कोण होत्या? त्यांच्याकडे दिवा होता आणि तेल किती होतं? थोडं तेल होतं. काय झालं? त्यांचे दिवे विजायला लागले. तेवढ्यात कोण आला? ज्या तयार होत्या, ज्यांचे दिवे लागलेले होते, ज्यांच्याकडे भरपूर तेल होतं, ते गेले. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, हालेलुया, येशू आता खूप लवकर येणार आहे, खूप लवकर येणार आहे. आमेन. पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशू कुणाला घेऊन जाणार आहे? जे त्याचा झटून शोध करत आहेत. आता एक गोष्ट मी तुम्हाला असं बोलत, सर्व बोला, ह्या जगामध्ये तुम्ही ज्याचा शोध करता तेच तुम्हाला भेटणार. ह्या जगामध्ये तुम्ही ज्याचा शोध करता, तुमचं मन कुठं लागले, मला काय पाहिजे, हालेलुया. तुम्ही जर तुमचं मन या जगाकडे लावले, मला जग पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गोष्टी पाहिजे, तुमचं मन तिकडे लागलेले, सेट झालेले या जगावर, आणि तुम्हाला भेटल ते. हालेलुया. पण ज्यांनी आपलं मन वर सेट केलेले, कुठं सेट केलेले? येशूवर. मला येशू पाहिजे. हालेलुया. मला कोण पाहिजे? पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. हानोकाने काय केलं? हानोकाने काय केलं? झटून त्याला कोण भेटलं? भेटला परमेश्वर. आपण जर येशूचा झटून शोध करत आहे तर आपल्याला कोण भेटणार आहे? आपण इथं आता वाचलं ना, हालेलुया, की चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा तुम्ही शोध करणार आहे तेच तुम्हाला भेटणार. जर आपण येशूचा शोध करतो तर आपल्याला येशू भेटणार. जर आपण जगाचा शोध करत आहे, येशू येईल ढगामध्ये. हालेलुया. प्रियानो, काय माहिती तुम्हाला? जे त्याचा झटून शोध करत आहे त्यांना तो घेऊन जाईल. काय करेल? तो त्यांना घेऊन जाईल. आणि प्रियानो, जे जगाच्या मागे लागलेत या जगामध्येच गुंग राहतील. म्हणून बायबलमध्ये लूकच्या पुस्तकामध्ये काय म्हटलेले आहे ना? वाचूया का आपण ते वचन? आपण वाचूया लूकचं पुस्तक, याचा 21 अध्याय. लूक याचा 21 अध्याय. आणि प्रियानो, यावेळेस आपण 34 वचन वाचूया. 34
आणि 35 तुम्ही आपणास सांभाळा, नाहीतर कदाचित भुंकी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. कारण तो अवघ्या भूतलावर, पृथ्वी तलावर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. बायबल सांगतो तुम्ही सांभाळा. सर्व बोला सांभाळा. पुन्हा एकदा बोला सांभाळा. हालेलुया. पुढे असं म्हटलं, नाही तर कदाचित आधाशीपणा. त्या बायबल मध्ये काय लिहिले? गुंगी. इथे लिहिले आधाशीपणा. मला वाटतं जेवणाने पण गुंगी येते का? हालेलुया. ठीक आहे, आपण जेवायला पाहिजे. हालेलुया. आपल्याला रोज जेवण लागतंच. हालेलुया. पण प्रियाला 24 घंटे नुसते जेवणाविषयी विचार नका करू. हालेलुया. बरोबर आहे ना? पण तसं चालू आहे आज जगामध्ये. कशामुळे माहितीये का? मोबाईलमुळं. आता रेसिपी आली, नवीन रेसिपी आली, मला हे बनवायचं सारखं. तर तुम्हाला माहितीये प्रियाला, म्हणून बायबल सांगते शेवटच्या काळामध्ये तुम्ही काय करा? सर्वाला सांभाळा. काय करा? सांभाळा. सर्वात पहिलं कारण काय? आधाशीपणा. दुसरी गोष्ट दारू बाजी. तुम्हाला माहितीच आहे जगामध्ये आज दारू बाजीचे सर्व रेकॉर्ड तुटलेले आहेत, की नाही? तुम्ही बघाल जिकडं तिकडं इतकी म्हणजे नॉर्मल झाले ते, म्हणजे का सैतानाने दारू एकदम नॉर्मल करून टाकलेली. जगातल्या लोकांना वाटतं पार्टी करायची, सेलिब्रेशन करायचे, तर आपल्याला काय पाहिजे? दारू. आणि पहिले ते पार्टीने सुरू होतं, नंतर ती दारू कंट्रोल करून टाकते. पहिलं काय असतं? पार्टी, चलो. पण नंतर थोड्या दिवसांनी ते इतकं, बायबल मध्ये म्हणून म्हटलं ना, दारू कशी सापासारखी आहे. दारू कशी आहे? कधी डंक मारल समजणार पण नाही. पहिला माणूस बोलतो काय नाही, माझा कंट्रोल आहे, माझ्यावर मी कंट्रोल आहे, मी जास्त घेणार. पण मग जास्त घेत राहतो नंतर ते असा डंक मारती की माणूस पूर्णपणे त्या दारूच्या अधीन होऊन जातो. काय होऊन जातो? अधीन. आणि म्हणून बायबल सांगतं हालेलुया की आपल्याला या सर्व गोष्टींपासून लांब राहायचंय, आणि विशेष करून आता या शेवटच्या काळामध्ये. आमेन. हालेलुया. आणि इथं तिसरी गोष्ट म्हटली संसाराच्या चिंता. सर्व संसाराच्या चिंता. पुन्हा बोला संसाराच्या चिंता. तर सैतान कशामध्ये अडकवते आपल्याला? संसाराच्या चिंता. काय खायचंय, काय प्यायचंय, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, मला फलानं करायचंय, मला चिंता. काय कशाच्या चिंता आहे? जगातील गोष्टींच्या चिंता. आणि त्या चिंतेमध्ये आपलं मन इतकं भरून जातं, इतकं. इथं बायबल सांगतं ना की तुमची अंतःकरणे भारावून, म्हणजे चिंतेमध्ये माणूस इतका 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 गुंग होतो, त्याचं मन वर लागतच नाही. तो फक्त चिंतेकडे बघत राहतो. कुठं बघत राहतो? चिंता. मला मुलीचं लग्न करायचंय, मुलीचं लग्न, पैसे काढायचं, मुलीचं लग्न करायचंय, मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय, भेटत नाहीये, कसं भेटल? मला घर नाहीये, मला घर पाहिजे, मला घर पाहिजे, मला घर पाहिजे. हालेलुया. जगाच्या चिंता. आणि बायबल सांगतं या चिंतांनी काय होतं? माणसाचं अंतःकरण भरून जातो. आणि माणसाचा अंतःकरण या चिंतांनी भरून जाते. तर बायबल सांगतं सर्व बोला, तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. पुन्हा बोला, तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कसा येईल? अचानक. कसा येईल?
अचानक केली. आणि मग म्हणून प्रियांनो आपण पाहत आहोत बायबल काय सांगतं, सियोने आपल्या विषय काय चेंज नाही झालेला, तिथूनच चालू आहे. सियोने जागी हो, उठून बैस. हालेलुया. जागी हो, उठून बैस. जर तू उठून बसली, तू जर जागी आहे, तुला येशू दिसत. आणि तू जगासारखी झोपलेली आहे, कारण इथं बायबल सांगतं ऐका, कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. हा दिवस कसा येईल? अकस्मात. जे लोक झोपलेले, जे लोक काय झालेले, त्यांना आता जगातल्या लोकांचं सोडूनच टाका, पण इथं येशू तुम्हाला आणि मला बोलते, तुम्ही सांभाळा. सियोने जागी हो, उठून. जर तुम्ही उठून नाही बसला तर तुमच्या गळ्यामध्ये कोण पट्टे टाकणार आहे? हे खरंय, हे सत्य. जर विश्वासणारे प्रेयर मध्ये नाहीये, वचनामध्ये नाहीये, सैतान गळ्यामध्ये पट्टे टाकणार. हालेलुया. आहे की नाही? म्हणून प्रियाने खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय करायचंय? काय करायचं? आपल्याला जाग राहायचं. जर बोला जाग रहा, जागते रहू. पुन्हा बोला जागते रहू. हालेलुया. काय करा? कसं जागलेलं राहायचं? प्रार्थना आणि वचन. प्रार्थना आणि वचन दोन्ही पण गरजेचं. हालेलुया. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो आपण ही शिकली, आपण ऐकली. पण आता अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी आपण मागच्या हप्त्यामध्ये सुरू केली. हालेलुया. तुम्हाला माहिती जे इस्रायल लोक कुठे होते? मिस्र देशामध्ये गुलाम होते. पण त्यांच्यासाठी काय करण्यात आला? कोकरा अर्पण करण्यात आला. आणि त्या कोकऱ्याच्या रक्ताने काय झालं? एका रात्रीमध्ये, किती? एका रात्रीमध्ये देवाने त्यांना मिस्र देशाच्या म्हणजे जगाच्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि ते बोलला त्यांना, काय बोलला? मी तुम्हाला अशा देशामध्ये घेऊन जाणार आहे जिथे दूध आणि मग यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. हालेलुया. आता ज्या इस्रायल लोक मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर निघाले, त्यांना मार्ग कोण दाखवत होत? इस्रायल लोक. आता बघा, सर्व जे जुना करार आहे ना, हा काय? नवीन कराराची छाया. बोला छाया. हालेलुया. छाया म्हणजे सावली. हालेलुया. तर आपण पाहतो ज्या वेळेस इस्रायल लोक गुलामगिरीतून काय झाले? मुक्त झाले. त्यांना कोण चालवत होतं? आपण वाचूया देवाच्या वचनामध्ये. निर्गम याचा 13 अध्याय. सर्वजण बोला निर्गम. पढा का बोला निर्गम म्हणजे काय? आपण बायबलचे पुस्तक वाचतो पण त्याचा अर्थच माहिती नाही आपल्याला. निर्गम. निर्गम म्हणजे काय? निर्गमन. मी तुम्हाला हिंट दिली. निर्गमन म्हणजे काय? बाहेर जाणं. तर निर्गम हे पुस्तक कशाचं आहे? बाहेर जाण्याचं. मिस्र देशातून दुधामादाच्या देशामध्ये. तुमचं पण आपण पण निर्गमन मध्ये. आपलं पण काय चालू आहे? निर्गमन. जगातून स्वर्गात. आपलं पण काय चालू आहे?
कारण जुना करार काय? नवीन कराराची छाया. आमेन. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट आपण पाहतो, आपण वाचूया निर्गम याचा 13 अध्याय 21 आणि 22 वचन. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यास मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठाई आणि रात्री त्यास प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभाच्या ठाई त्यांच्या पुढे चालत असे. हालेलुया. सर्व बोला, त्यांनी रात्र आणि दिवस चालावे. सर्व बोला, थांबू नका. पुन्हा एकदा बोला, थांबू नका. आणि विशेष करून जगामध्ये थांबू नका. आपल्याला काय करायचंय? काय करायचंय? निर्गम म्हणजे काय? या जगातून स्वर्गात जायचं. पण जर तुम्हाला या जगातून स्वर्गात जायचंय तर तुम्हाला काय करावं लागल? काय करावं लागल? सर्वजण बोला, चालावं लागल. हालेलुया. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय? पुढं 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 जायचंय. हा लोक काय करत होता? देवाबरोबर रोज काय करत होता? कुणाबरोबर चालत होता? परमेश्वराबरोबर चालला. परमेश्वराबरोबर चालला म्हणून काय झालं? निर्गम चालू आहे. आपलं पण चालू आहे. आपल्याला रोज काय करायचंय? कुणाबरोबर चालायचंय? हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगतं, त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी, सर्वजण बोला, मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. हालेलुया. इथं बायबल सांगतं, दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांकडून कधी दूर होत नसत. बायबल काय सांगत आहे? चला, दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांकडून कधी दूर होत नसत. हालेलुया. आता हा अग्निस्तंभ आणि हा मेघस्तंभ लोकांपुढं चालत होता. आणि या अग्निस्तंभाने आणि या मेघस्तंभाने या इस्रायल लोक जे मिस्र देशामध्ये गुलाम होते, या गुलामांना इस्रायल देशामध्ये आणलं, जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. हालेलुया. कुणी आणलं? दिवसा मेघस्तंभ आणि रात्री हालेलुया. 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 तर प्रियानो, इस्रायल लोकांसमोर कोण होता? कोण होतं? हालेलुया. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री, आणि त्या मेघस्तंभाने आणि अग्निस्तंभाने त्यांना निर्गमन करून त्यांच्या देशामध्ये आणलं, जिथे दूध आणि मध यांच्या नद्या. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट प्रियानो, जो जुना करार आहे हा काय? नवीन कराराची छाया. मग आता जुन्या करारामध्ये या लोकांना दिवस आणि रात्र त्यांच्या बरोबर कोण होतं? कोण होतं? मेघस्तंभ व. आता नवीन करारामध्ये आपल्या बरोबर आहे का? पण आपल्याला निर्गमन कोण करणार आहे? आपलं निर्गमन कोण करणार आहे? हालेलुया.
हालेलुया. कोण करणार आहे? पवित्र आत्मा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक लोकांना असं वाटतं पवित्र आत्मा एक्स्ट्रा आहे काहीतरी. येशूवर विश्वास ठेवला, वचनावर विश्वास ठेवला, वचन वाचते, आराधना करते, पवित्र आत्म्याची काय मला गरज नाही. सॉरी. काय? हालेलुया. जर हा देवाचा आत्मा तुमच्या बरोबर नाहीये, तुमचं निर्गमन होऊ शकत नाही. कारण इस्रायल लोकांना कुणी नेलं? दिवसा मेघस्तंभ, रात्री हालेलुया. हालेलुया. मग तुम्हाला कोण नेणार आहे? मला कोण नेणार आहे? हालेलुया. आता मी ते तुम्हाला खूपदा सांगितलं, रॅप्चर हे कशाच्या द्वारे होणार आहे? रॅप्चर कोण करणार आहे आपलं? थेसलोनिकरास, दुसरे थेसलोनिकरास पत्र बायबल सांगतो, जो प्रतिबंध करत आहे, जो ख्रिस्त विरोधकाला काय करत आहे? प्रतिबंध करत आहे, त्याला काढण्यात येईल. काय करण्यात येईल? त्याला हालेलुया. ख्रिस्त विरोधकाला कोण प्रतिबंध करत आहे? सर्व बोला, ख्रिस्त प्रतिबंध करतो. ख्रिस्त विरोधक, सर्व बोला, ख्रिस्त विरोधक. त्याला कोण थांबवत आहे? ख्रिस्त थांबवत आहे. आता मला सांगा, ख्रिस्त म्हणजे कोण? ख्रिस्त म्हणजे कोण? येशूचं आडनाव आहे का? येशू ख्रिस्त, येशू कांबळे, येशू सिरसाट, येशू बागडे, येशू ख्रिस्त. ख्रिस्त कोण? हालेलुया. ख्रिस्त हे काय आडनाव नाही आहे. ख्रिस्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो पवित्र आत्म्याचा अभिषेक देतो, जो अभिषिक्त आहे, जो राजा आहे. आणि तो राजा काय करतो? आपल्याला अभिषेक देतो. कोण आपल्याला अभिषेक देतो? त्याच्यावेळेस आपण इथं आराधना करतो, प्रभूची स्तुती करतो आणि आपण पाहतो पवित्र आत्मा उतरला. अनेकांना आज दृष्टांत झाले, अनेकांना प्रभूने त्याच्या आत्म्याने भरलं. हालेलुया. कुठून येतो तो पवित्र आत्मा? माहिती का तुम्हाला कुठून येतो? पवित्र आत्मा कुठून येतो? कुठून? अनेकांना नदी दिसली, अग्नीची नदी. कुठून वाहत होती? काही फक्त लोक असेच हलतात, डुलतात, ऍक्टिंग चालू. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, तो पवित्र आत्मा स्वर्गातून येतो. देवाच्या उजवीकडून, देवाच्या उजवीकडून जिथे येशू ख्रिस्त आहे, त्या येशू ख्रिस्त आपल्यावर त्याचं सामर्थ्य होतं, त्याचा अभिषेक आपल्यावर होतो. हालेलुया. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो ही आहे की हा पवित्र आत्मा, प्रियांनो, जो मेघस्तंभ आहे, जो अग्निस्तंभ आहे, त्याचं काम काय? त्याचं काम हे की आपलं निर्गमन करावं. आणि आपण रोज चालत 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 पुढं आणि पुढं आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण पुढे जातो. आमेन. कारण इथं बायबल काय सांगतं? त्यांनी रात्रंदिवस चालावे. आमेन. आता आपण एक वचन वाचूया. एफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि आपण 17 आणि 18 वचन वाचूया. एफिसकरास पत्र पहिला अध्याय
17 आणि 18 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला सर्वजण बोला आपल्या ओळखी संबंधीच्या नाही का बोला ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. इथं पाऊल प्रार्थना करते इफिसच्या लोकांसाठी. काय प्रार्थना करते की देवाने तुम्हाला काय द्यावं? बंगले द्यावेत, गाड्या द्यावेत. काय द्यावं ते? हालेलुया. त्यांना खूप गरजा होत्या पण पावलाने त्यांच्या कोणत्याच गरजेसाठी प्रार्थना नाही केली. हालेलुया. पण पावलाने त्यांच्यासाठी ही प्रार्थना केली. हालेलुया. की तुम्हाला काय मिळावं? ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा. इथं बायबल सांगतं म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःकरणाचे डोळे. सर्व बोला अंतःकरणाचे डोळे. आता सर्वजण बोला आत्म्याचे डोळे. कोणते डोळे? आत्म्याचे डोळे. कोणते डोळे? आत्म्याचे डोळे. काय व्हावे? सर्वजण बोला प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळं निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या. बोला वतन. पुन्हा बोला वतन. पुन्हा एकदा बोला वतन. वतन. आता बोला माझं वतन. आता बोला माझे आशीर्वाद जे देवाने माझ्यासाठी ठेवलेले. हालेलुया. वतन. इथं बायबल सांगते त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी हे तुम्हाला समजा. जवळ बोला वतन आणि वतनाची समृद्धी. देवाची किती समृद्धी आहे. देवाने तुम्हाला किती वतन दिलेले. देवाने तुम्हाला किती आशीर्वाद दिलेले. हालेलुया. बायबल सांगतं हे तुम्हाला काय व्हावं. पण कोण समजवणार आहे? समजवणारा कोण आहे? हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जे सर्व आशीर्वाद देवाने दिलेले, जे सर्व आशीर्वाद देवाने आपल्यासाठी नेमून ठेवलेत. हालेलुया. बायबल सांगताना डोळ्याने जे पाहिलं, कानाने जे ऐकलं, माणसाच्या मनात जे आलं नाही, अशा गोष्टी देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्व बोला सिद्ध. सिद्ध. सिद्ध म्हणजे काय? तयार करून ठेवलंय. सर्व काय तयार? हालेलुया. सर्व काय? हालेलुया. इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून दुधामादाच्या देशामध्ये नेलं. कुणी नेलं? दिवसा रात्री तुम्हाला आणि मला आपल्या गरिबीतून, शापातून, संकटातून, प्रॉब्लेम मधून, शापामधून आपल्याला आशीर्वादामध्ये कोण नेणार? कोण नेणार? इस्रायल लोकांना तर आपण पाहतो दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, जो पवित्र आत्मा त्याने नेला. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला पण प्रियानो त्या दुधामदाच्या देशामध्ये, त्या आशीर्वादाच्या जागेमध्ये पवित्र आत्मा नेणार. कोण देणार आहे? हालेलुया. आणि म्हणून आता ऑलमोस्ट 5-6 आठवडे झाले आपला हा विषय काय बंद होईना.
तो सारखा चालूच आहे. देव एक एक गोष्ट मला दाखवत राहतो. आमेन. का? कारण तुम्हाला तुमच्या देशामध्ये, तुमच्या आशीर्वादामध्ये पवित्र आत्माच घेऊन जाणार. कोण घेऊन जाणार आहे? पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही त्या दुधा आणि मदाच्या देशामध्ये प्रवेश करू शकत नाही. दुसऱ्या शब्दामध्ये ते काय म्हटलं, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची सर्व समृद्धी केवढी, सर्व समृद्धी केवढी, आशीर्वाद केवढे, हे तुम्ही समजून घ्या. कसं समजणार? पण कसं समजणार? हालेलुया. इथं बायबल सांगतं की देवाने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. तो आत्मा येईल, तुमचे आंधळे डोळे उघडतील आणि तुम्हाला दिसायला लागेल देवाने तुम्हाला काय काय दिलं. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जोपर्यंत आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करणार नाही, आपण आंधळे इकडे तिकडे फिरत राहू. कोण देते मला, कोण देते मला, कोण देते मला. आज अनेक विश्वासणारे, काय विश्वासणाऱ्यांशी लागू आहे. कुणाशी लागू आहे? जगातल्या लोकांची नाही. तर हा आत्मा तुमच्यासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी. जगातल्या लोकांना देव पवित्र आत्मा देत. जगातल्या लोकांना जगाचा आत्मा आहे. कोणता आत्मा आहे जगातल्या लोकांना? हालेलुया. पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाने कोणता आत्मा दिलेला आहे? कशासाठी दिला? कुठं जावं आपण? आपल्या वचनामध्ये. आमेन. हालेलुया, हालेलुया. ओके, एक शेवटचं वचन आपण वाचूया आणि मग प्रार्थना करूया. पहिले करीत याचा 2रा अध्याय 9 ते 12 आणि मीच वचन वाचतो. हे तर या शास्त्र लेखाप्रमाणे आहे, जसं आपण बघितलं डोळ्याने, कानाने. ओके, 10वं वचन सांगतं, कारण देवाने, बोला, देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. देवाने आपल्याला कशाच्या द्वारे प्रगट केलं? कशाच्या द्वारे? जर आत्मा नाहीये तर तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही आंधळे राहणार. तुम्हाला त्या आशीर्वादामध्ये प्रवेश करता येणार नाही. हालेलुया. आता पुढे बायबल सांगतं, प्रियांनो, कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केलं, कारण हा आत्मा सर्व गोष्टींचा व देवाच्या खोल गहन गोष्टींचाही शोध घेतो. तर देवाच्या खोल गोष्टींचा शोध, सर्व बोला, शोध कोण घेत? पहिल्यांदा हानोकने काय केलं? देवाचा शोध. आता तुम्हाला माहिती आहे का, किंवा मी देवाचा शोध करत आहे. मी काय करत आहे? अनेक देवाचा शोध करत आहे. कुठे जातात? हिमालयात जाऊन बसतात, डोळे बंद. काय करत आहे? पण बायबल सांगतं आपण देवाचा शोध कसा करतो माहितीये? पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. कशाच्या द्वारे शोध होतो? पवित्र आत्मा काय करतो? देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. आता पुढं महत्वाची गोष्ट, मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा, सर्व बोला, तसा देवाच्या गोष्टी, पुन्हा बोला, देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. तो बोला, देवाच्या गोष्टी. कोणत्या गोष्टी? कोणत्या गोष्टी?
ज्या डोळ्याने, कानाने, मनामध्ये, हालेलुया. पण त्या गोष्टी इथं बायबल सांगतं तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. तर देवाचा आत्मा आहे तर तुम्ही देवाने ठेवलेले आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करू शकता. हालेलुया. तर देवाचा आत्मा नाहीये तर आपण आंधळे आहोत. आता विचार करा, इस्रायल लोक रानातून चालले, कुठून चालले? दिवसा, रात्री, रात्री चवल अग्निस्तंभ. जर आगच नसती रात्री तर, इस्रायल लोकांना जाण्यासाठी आगच नसती तर काय झालं? तिथंच थांबले असते, भटकले तिथंच, तिथलच्या तिथंच गोल गोल, दिसतच नाही काय काय. तसंच अनेक विश्वासणारे आंधळे आहेत कारण त्यांना देवाचा आत्मा नाही. काय 12 वर्ष झाले आम्हाला चर्च मध्ये येऊन, बाप्तिस्मा 20 वर्ष झाले आम्हाला. हालेलुया. एक माणूस तर 1 वर्षापूर्वीच आला, 6 महिन्यामध्ये त्याला सर्व भेटलं. आणि तुम्ही 15, 20 वर्ष झाले तिथंच का? फरक काय? फरक खूप सिंपल. हालेलुया. जे देवाच्या आत्म्याचा स्वीकार करतात त्यांना पुढचा मार्ग दिसतो. जे देवाच्या आत्म्यामध्ये चालत नाही, जे देहामध्येच, कशामध्ये चालतात? देहामध्ये, तिथंच गोल 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 फिरत राहतात. का कार्य होत नाही माझ्या जीवनामध्ये? का कार्य होत नाही माझ्या जीवनामध्ये? का आशीर्वाद येत नाही? आंधळा झालाय भाऊ. देवाने दिलाय तुम्हाला चष्मा आत्म्याचा, तुम्ही चष्माच घालायला तयार नाही. चष्मा बाजूला ठेवलाय, नाही मला लाज वाटते अन्य भाषा बोलायची. अनेकांचं असते, कशाची लाज वाटती? अन्य भाषा बोलायची. काय होणार? गोल 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 तिथंच फिरत. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने आपल्याला स्वर्ग या पृथ्वीवर आणण्यासाठी, सर्वांना स्वर्ग पृथ्वीवर आणण्यासाठी पवित्र आत्मा दिला. तर जर आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करणार नाही तर प्रॉब्लेम काय? आंधळी आहे की नाही? आता शेवटची गोष्ट तर बायबल सांगतं ना, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, आपल्याला जगाचा, तुम्हाला बोललो जगाचा पण आत्मा. जगाचा आत्मा काय करतो माहिती का? जगाचा आत्मा तुम्हाला जगातल्या गोष्टी दाखवतो. तुम्ही मोबाईल उघडला की लगेच अमेझॉन वरून येतो मेसेज, सगळीकडून मेसेज येतात. तुम्हाला लोन भेटणार आहे, तुमच्या अकाउंट मध्ये आलेलं आहे, फक्त लिंक दाबा. काय करा? फक्त जगाचा आत्मा. इथं बायबल सांगतं आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा, देवापासून निघणारा, चला देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. कुठून येतो पवित्र आत्मा? कुठून? हालेलुया. आहे की नाही?
इथं बायबल सांगते यासाठी की सर्व मुलाचे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घेतले. पण जे देवाने आपल्याला कृपेने दिले, काय दिलं कृपेने? डोळ्याने, कानाने, माणसाच्या मनात, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सिद्ध तयार करून ठेवलेलं. आणि इथं बायबल सांगतं देवाने ते आपल्याला कसं दिलं. इथं बायबल सांगतं ना की देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. हालेलुया, हालेलुया. पण आपण कसं ओळखून घेणार? कसं ओळखून घेणार? जोपर्यंत तुम्ही चष्मा, पवित्र आत्म्याचा चष्मा लावणार नाही, जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्मा स्वीकार करणार नाही, तोपर्यंत त्या गोष्टी तुमच्यासाठी बंद राहतात. पण ज्या क्षणी देवाचा आत्मा आपण स्वीकारतो आणि आपले डोळे उघडतात, हालेलुया, हालेलुया, सर्व स्वर्ग आपल्यासाठी उघडवून जातात. कारण प्रियानं, तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा कोण आहे? हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगते ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला, देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याचा शिक्का मारला. हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा, असं बोला, हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा, तो बोला माझ्या वतनाचा विसार आहे. विसार म्हणजे काय? डाऊन पेमेंट. डाऊन पेमेंट असतं ना पहिले, आणि मग फुल पेमेंट असतं. तर या जगामध्ये आपण राहत असताना देवाने आपल्याला स्वर्गाचं डाऊन पेमेंट दिलेले, आणि ते स्वर्ग आपल्याला या पृथ्वीवर पवित्र आत्मा दाखवणारे ते आशीर्वाद आपल्याला देणार. आमेन, हालेलुया. मग स्वर्गामध्ये गेल्यानंतर फुल पेमेंट. स्वर्गामध्ये गेल्यावर काय? तर या पृथ्वीवर काय? डाऊन पेमेंट. कोण आहे डाऊन पेमेंट? आपल्या वतनाचा विसार. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी तर तुम्हाला ही गोष्ट सांगेल, हालेलुया, तुम्ही जर पवित्र आत्म्याचा स्वीकार करत नाहीये तर तुम्ही देवाच्या आशीर्वादांसाठी, तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. जे देवाने सर्व गोष्टी तुमच्यासाठी नेमलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, त्या तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. आमेन. कारण पवित्र आत्मा कोण आहे? विसार, आपल्या वतनाचा विसार. आमेन. जसं इस्रायल लोकांना काय केलं परमेश्वराने? मेघस्तंभ, अग्निस्तंभाच्या द्वारे दुधाबांधाच्या देशामध्ये नेलं. आता पवित्र आत्मा नवीन करारामध्ये तुम्हाला आणि मला दुधाबांधाच्या देशामध्ये, आशीर्वादामध्ये, आणि शेवटी रॅप्चर मध्ये घेऊन जातो. या प्रभूला धन्यवाद देऊया. थैंक यू जीसस, हालेलुया. धन्यवाद यीशु, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियाने, ही वेळ आहे, जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता, तुम्ही प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेले, तर प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या पवित्र आत्म्याने भरावं.
आणि प्रियानो, हा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार आहे. हा पवित्र आत्मा तुम्हाला त्या देशामध्ये नेणार आहे, त्या जागेमध्ये नेणार आहे, जी जागा देवाने तुमच्यासाठी नेली. फायर 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 फायर. प्रियांनो, तुम्ही देवाकडे प्रश्न करत आहात, देवा मी ह्या संकटामध्ये, देवा मी आजारामध्ये, देवा मी गरिबीमध्ये, देवा माझं घर कष्टामध्ये, समस्येमध्ये, देवा माझ्या जीवनामध्ये ही अडचण आहे, देवा माझ्या जीवनामध्ये ती अडचण आहे. किती वर्ष झाले या अरण्यामध्येच गोल गोल फिरते. प्रियांनो, आज देव तुम्हाला त्याच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा देणार. आणि आज तो देव जे डोळ्याने पाहिलं नाही, जे कानाने ऐकलं नाही, जे माणसाच्या मनात आलं नाही, जे देवाने त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले परमेश्वर त्या गोष्टी त्याच्या आत्म्याने तुम्हाला प्रगट करणार आहे. तुम्हाला ते शापाचं जीवन, तुम्हाला ते आजाराचं जीवन, तुम्हाला ते दुःखाचं जीवन जगण्याचं कारण नाही. रबाखारा बारिया, आज पित्याला मागा, कारण बायबल सांगतं प्रियांनो, जे पित्याला मागतील त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आज पित्याला मागा, पित्या तुला पवित्र आत्म्याने मला भर, मला आंधळ राहायचं नाही, मला प्रगटीकरण दे, मला तुझं ज्ञान दे. मी पुढे जावं, मी पुढे जावं, मला एका जागेमध्ये अडकून राहायचं नाही, मला एका जागेमध्ये तिच्या मला पुढे दे. अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ इस्रायल लोकांना रोज पुढे नेत होता. तो देव तुम्हाला पण पुढे नेणार. शाबा बाबा बाबा बारियांदारा सिरेरिया. मागा पित्याला मागा, पित्या तुझ्या आत्म्याने मला भर, पित्या तुझ्या आत्म्याने मला भर, पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. पित्या येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, पित्या येशूच्या नावामध्ये आज मी तुला मागवते. प्रभू मला तू पाहिजेस. प्रभू येशू मला तुला पवित्र आत्मा दे, तुझा पवित्र आत्मा मला दे. माझे आत्मिक नेत्र उघड, तुझ्या ज्ञानाच्या प्रगटीकरणाच्या आत्म्याने पिता मला भर. ओम दारा बाबा 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 बारियांदारा बारियांदारा बारिया रियांदो बोसे रबाखारा बारियांदारा बासे बेरिया मोंडारा बासे तेरे रे कोटरा बारियांद्रा बासेंदरो बो. परमेश्वर अनेक अनेक तहानलेल्या लोकांना त्याच्या आत्म्याने भरवते. तुम्हाला अन्य भाषेचं दान देते. आपलं मुख उघडा, प्रभूची स्तुती करा, अन्य भाषेमध्ये बोला. देव जे तुम्हाला शब्द देते त्या आत्म्याच्या शब्दामध्ये बोला. राबा बाबा बा सेरिया मांचेरे बेरियांदो रोबो सोकोरियांदा रबा सेरिया रिबारियांदो रोबो सोकोरियांदा रबा सेरिया मांचेरे बेरियांदो रोबो सोकोरियांदा रबा रियांदा रबारिया शांदरा बारियांदा रबारियांदा रबारियांदा रबा सेरियांदा रबारिया मांचेरे बेरियांदा रबारियांदो रोबो. जिवंत पाण्याच्या नद्या, जिवंत पाण्याच्या नद्या, जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्या अंतःकरणामधून वाहतील. येशू बोलायचे माझ्यावर विश्वास ठेवता त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. शाबा बाबा 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 बारियांदारा 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 बा मांटेरे बेरियांदारा बारियांदारा बारियांदो रोबो सोकुरिया.
सर्वजण माझ्या मागे बोला, पिता धन्यवाद, आज मी जसं तुला मागितलं येशूच्या नावामध्ये तू मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरलंस. मी स्वीकार करतो पवित्र आत्म्याचं दान. हा माझा दिवसा मेघस्तंभ आहे आणि रात्री अग्निस्तंभ आहे. हे पवित्र आत्म्या, तू मला माझ्या वतनामध्ये घेऊन जात आहे. मी स्वीकार करतो पवित्र आत्मा, तू माझ्यामध्ये आहेस, तुम्हाला मार्ग दाखवत आहेस. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद येशू, तुझ्या आत्म्याने मला भरलंच. धन्यवाद. तुम्ही जर पित्याला मागितलं येशूच्या नावामध्ये, तुम्हाला देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे आणि तो आत्मा तुम्हाला तुमच्या देशामध्ये घेऊन जाणार. मेंदेरेबेरी यांदाराबा यांदाराबा झेंदोरोबो सिंदाराबा केंदेरेबेरी यांदाराबा शेकेरिया. तुझ्या सर्व बंधनं तू तोडलीस. आज तुझ्या लेकरांना प्रभू त्यांच्या वतनामध्ये तू घेऊन आलास. तुझ्या ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा पित्या आम्हाला दिलास. धन्यवाद. लागली आमच्यामध्ये, आशीर्वाद आमच्यामध्ये. ओ रियांदरे बेरियांदाराबा शेरिया. आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येकाला पिता तू स्पर्श केलंस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.